आता ते ठीक आहे, मीडियाच्या लोकांना कागद तालुक्यामधून ब्रेकिंग न्यूजची अपेक्षा फार होती की कुठेतरी भांडणं होतील, कुठेतरी ब्रेकिंग न्यूज ती नाही मिळाल्याबद्दल मी आपली मनापासून माफी मागतो. पण खोदून शोधून शोधून 18 तारखेला कसं मिटलं, त्याच्यामध्ये काहीतरी असेल म्हणून मीडियाने मला प्रश्न विचारला, तुम्हाला एकावर संतुष्ट? म्हटले एक नाही, सगळे 18चे 18 माझे आहेत. की जेव्हा निकाल कागल नगरपालिकेचा आला तर रेकॉर्ड मार्जिननी आपले नगराध्यक्ष आणि आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड मार्जिननी जिंकले आणि ते विजयी झाले आणि तिथं आपण सत्ता मिळवली. भारतीय जनता पार्टीचे राजे आणि बाबांचे कॅने सगळे उमेदवार भारतीय जनता पार्टी आमच्या दोघांचे आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आजपासून मुश्रीफ साहेबांचा, बाबांचा, समरजी गाडगेचे कुठले वैयक्तिक उमेदवार नाही, 18चे 18 उमेदवार आमचे आहेत. हे आवर्जून मला इथं उल्लेख करायचा. जेव्हा आम्ही तयारी सुरू केली, कधी आम्हाला वाटलं नाही की मी मुश्रीफ साहेबांना युती करीन, त्यांनाही कधी वाटलं नाही की मी त्या युतीमध्ये येईन. मी खरंच तिन्ही नेत्यांच्या बाजूनी या सगळ्या उमेदवारांनी ज्यांनी आपलं नेत्याचं ऐकून या युतीसाठी थांबले, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जी काही लोक त्या बाजूला जर उमेदवारी घेतलेली आहे, मी आज इथं घोषित करतो की रेकॉर्ड मार्जिननी ह्या सीट्स पाडणार आणि रेकॉर्ड मार्जिननी पुढचा उमेदवार निवडून आणणार. कारण मी समरजित घाटगे अशा बंडखोरीला थारा देत नाही. सभा ज्या आहेत ते होत राहतील, पण तिन्ही पार्टीची सगळी मतं एकत्रित आली पाहिजे. जिल्हा परिषद उमेदवाराला जेवढं मतदान पडलं तेवढं पंचायत समितीच्या उमेदवाराला पडलं पाहिजे, जेवढं पंचायत समितीला पडलं तेवढं वरती जिल्हा परिषदला पडलंच पाहिजे. याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. पण आता टार्गेट असं आहे की राज्यामध्ये सगळ्यात रेकॉर्ड मार्जिननी उमेदवार जिंकणारे म्हणजे कागल तालुक्याचे जिंकायला पाहिजे. मला अजूनही आठवतंय की प्रचंड, मी हे का उल्लेख करतोय की आपल्या सगळ्या उमेदवारांना पण याची जाणीव असावी की प्रचंड सोशल मीडियामध्ये लोकांमध्ये असं चर्चा झाली, हे एकत्र आले, काय होणार, कसं होणार, काय होणार. आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा निकाल कागल नगरपालिकेचा आला तर रेकॉर्ड मार्जिननी आपले नगराध्यक्ष आणि आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड मार्जिननी जिंकले आणि ते विजयी झाले आणि तिथं आपण सत्ता मिळवली. मी हे का सांगतोय की आता जिल्हा परिषद मध्ये पण, आणि जेव्हा आम्ही नगरपालिकेला एकत्र यायचा निर्णय घेतला, माननीय मुख्यमंत्री साहेबांसमोर हा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांसमोर मी आणि मुश्रीफ साहेबांनी दोघांनी सांगितलं की येत्या काळामध्ये जिल्हा परिषदसाठी माजी आमदार संजय बाबा घाटगे असतील, मुश्रीफ साहेब असतील आणि मी असेल, तुम्हाला कुठलीही तक्रार येऊ देणार नाही. आम्ही एकत्र येऊन जिल्हा परिषद लढू आणि आम्ही जिंकू. मला आवर्जून मीडियाची इथं लोक आहेत, कार्यकर्त्यांमध्ये काही चर्चा आहे, मी स्पष्ट स्वभावाचा व्यक्ती आहे म्हणून मी सांगतो आपल्याला की कागलची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबद्दल मला अभिमान वाटतो की जेव्हा महायुतीची मीटिंग बाबा आपली सगळ्यांची झाली, त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की बाकीच्या तालुक्यांची चर्चा 21 तारखेपर्यंत चालली, पण कागल तालुक्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 18 तारखेलाच चर्चा संपली. आम्ही आमचं जे ठरवायचं सीट वाटप केलं आणि आम्ही डिक्लेअर करून टाकलं. मगाशी सुनील मगदूमनी उमेदवारांचा परिचय करून देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुश्रीफ साहेबांचे XYZ उमेदवार, भाजपचं ओळख करून देताना संजय बाबांचे भाजपचे उमेदवार हे आणि भाजपचे राजेंचे उमेदवार हे. याच्यामध्ये आता मी 2 गोष्टी स्पष्ट करतो. भारतीय जनता पार्टीचे राजे आणि बाबांचे कॅने सगळे उमेदवार भारतीय जनता पार्टी आमच्या दोघांचे आहेत, पहिली गोष्ट. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आजपासून मुश्रीफ साहेबांचा, बाबांचा, समरजी गाडगेचे कुठले वैयक्तिक उमेदवार नाही, 18चे 18 उमेदवार आमचे आहेत. हे आवर्जून मला इथं उल्लेख करायचा. आणि त्याच्यामुळं आता येत्या इलेक्शनमध्ये ज्या आमच्या तिन्ही गटाच्या जे इच्छुक होते, नाराजगी असणं साहजिक आहे. जेव्हा आम्ही तयारी सुरू केली, कधी आम्हाला वाटलं नाही की मी मुश्रीफ साहेबांना युती करीन. मुश्रीफ साहेबांनी आणि बाबांनी अजून काहीतरी एक फॉर्म्युला ठरवला होता, त्यांनाही कधी वाटलं नाही की मी त्या युतीमध्ये येईन. आणि त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवार आपल्या कामाला लागले होते. आणि आमची युती झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला जे इच्छुक होते थांबावं लागलं. मी खरंच तिन्ही नेत्यांच्या बाजूनी या सगळ्या उमेदवारांनी ज्यांनी आपलं नेत्याचं ऐकून या युतीसाठी थांबले, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हे आवर्जूनही सांगतो की कागल नगरपालिकेमध्ये ज्या लोकांनी नेत्याचं ऐकून फॉर्म पण भरला नाही,
त्याचा नोंद ठेवून मी आणि मुश्रीफ साहेब येत्या काळामध्ये त्याचा विचारही करणार आहे. आणि आत्ता पण जे लोक तिन्ही नेत्यांचा ऐकून थांबले त्यांनाही मी सांगतो की येत्या काळामध्ये आम्ही विचार करू. आणि ज्या लोकांचे अजून अपक्ष फॉर्म राहिलेले आहेत, माझी त्यांना विनंती आहे. मगाशी भैया मानेंच्या घरी आम्ही तिची चर्चा करत होतो. माझी सगळ्यांना विनंती राहील की येत्या 27 तारखेला आपण ती माघार घ्यावी आणि आपल्या या प्रवाहामध्ये यावं. आपली नाराजगी जी आहे आम्ही समजू शकतो आणि त्यासाठी आपण ते माघार घेऊन या युतीला सहकार्य करावं. त्याच्या पुढे जाऊन आता स्पष्टपणे मुश्रीफ साहेब मी गोष्ट आपल्याला सांगतो की माझ्यामधून, मुश्रीफ साहेबांमधून का बाबांमधून, प्रामुख्याने आता मुश्रीफ साहेबांनी माझ्यामधून जी काही लोक त्या बाजूला जण उमेदवारी घेतलेली आहे, मी आज इथं घोषित करतो की रेकॉर्ड मार्जिनने ह्या सीट्स पाडणार आणि रेकॉर्ड मार्जिननी पुढचा उमेदवार निवडून आणणार. कारण मी समरजित घाटगे अशा बंडखोरीला थारा देत नाही. बिलकुल हे खपून घेतलं जाणार नाही. आणि ज्यांनी हे परखड बोललंच पाहिजे मुश्रीफ साहेब, हे कागल नगरपालिकेला आणि आता की जी लोक आज आपलं पार्टीचं सिस्टम आहे हे ऐकतात, बरोबर, आणि जी लोक आता तिथं घेतले त्यांनी उमेदवारी घ्यायला लागले, त्यांनाही माझं म्हणणं आहे की 27 तारखेपर्यंत विचार करा. पण जर त्यांनी माघार नाही घेतली तर त्याच्याबद्दल मुश्रीफ साहेब आपण तिघांनी निर्णय घेतला पाहिजे. जे रंगणार राहतात त्यांना परत पार्टीत घ्यायचं नाही का, याचा पण ठराव मला वाटतं आज या कार्यक्रमामध्ये केला पाहिजे. काय प्रकाशराव, बरोबर का नाही? हा खरंच परफेक्ट निर्णय घेतला पाहिजे. नाही तर होतंय काय मुश्रीफ साहेब की जी प्रामाणिक कार्यकर्ते आपला आदेश ऐकून थांबली त्यांना काय वाटायचं, आणि ज्यांना सोयीस्कर भूमिका घ्यायची असेल आणि ते समोर जाऊन काय करतात हे बरोबर नाही. मला असं वाटतं की याच्याबद्दल तिन्ही नेत्यांनी, मी काय आज काही घोषित करत नाही, याचा विचार व्हावा आणि त्याप्रमाणे येत्या काळामध्ये आपण कामं केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की आता जो काय फॉर्म्युला ठरलाय याच्यामध्ये आता उद्यापासून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती की एकत्रित तुम्ही सगळी कामाला लागलं पाहिजे. उद्यापासून माझा, बाबांचा, मुश्रीफ साहेबांचे दौरे सगळे सुरू होणार. सभा ज्या आहेत ते होत राहतील, पण तिन्ही पार्टीची सगळी मतं एकत्रित आली पाहिजे. जसं रणजितदादांनी सांगितलं की 75% वरती मतं, आता तिन्ही पार्टीचे मतं काय ते तिन्ही पार्टीच्या नेत्यांना माहिती आहे. मग प्रत्येक गावामध्ये प्रत्येक उमेदवाराला किती मतं पडली पाहिजे याचं गणित सगळे नेते बघणार. याच्यावर बारीक लक्ष राहणार. नगरपालिकेमध्ये बारीक लक्षाचा ट्रायल माझा आणि मुश्रीफ साहेबांचा झालेला आहे. आता हा तालुक्यामध्ये आम्ही करणार आहे. आता ठीक आहे, गडिंग्लजमध्ये आम्ही युती करायचा प्रयत्न केला, पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी वेगळी लढल्याबद्दल आम्हाला तिथं वेगवेगळा प्रचार करावा लागणार, ते नाईलाज आहे. पण कागल तालुक्यामध्ये आपले 18 ते 18 उमेदवाराच्या बाबतीत प्रत्येक गावामध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठेही गाफील राहू नका. माझा नातेवाईक आहे, माझ्या जवळचा आहे, एक मतदान दिलं तर काय काही नाही. जिल्हा परिषद उमेदवाराला जेवढं मतदान पडलं तेवढं पंचायत समितीच्या उमेदवाराला पडलं पाहिजे, जेवढं पंचायत समितीला पडलं तेवढं वरती जिल्हा परिषदला पडलंच पाहिजे. याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. 18चे 18 उमेदवार. आता समरजी गाडगेच्या कुठल्या लोकांना तिथं जाऊन वाटत असेल की मी राजेंच्या नाही, मी बाबांच्या उमेदवाराविरुद्ध उभारलोय, मी राजेंच्या नाही, मी मुश्रीफ साहेबांच्या उमेदवाराविरुद्ध उभारले, असं चालणार नाही. मी परवा काही गावांमध्ये स्पष्ट आदेश दिला की सगळी समरजित घाटगेची आहेत, सगळी मुश्रीफ साहेबांची आहेत, सगळी बाबांची आहेत, आणि त्याच्यामुळं आपल्याला एकत्र करून जायचंय. आता नगरपालिकेमध्ये आपण बघा, सत्ता आल्यानंतर पहिला प्रॉपर्टी कार्डचा कार्यक्रम आम्ही सुरू केला. आता येत्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्येही जसं नगरपालिकेला आपण एक जाहीरनामा केलाय, येत्या काळामध्ये तालुक्याचा पण जिल्हा परिषद पंचायत समितीचा जाहीरनामा आम्ही डिक्लेअर करणार आहे. आणि त्याच्यामध्ये बाबांचा अनुभव, मुश्रीफ साहेबांचा अनुभव आणि आमचे काही मुद्दे घेऊन एक या मतदारसंघ तालुक्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर पण मला वाटतंय भाष्य केलं पाहिजे. मला असं का झालं, तसं का झालं, मला आता विरोधकांवर काहीच बोलायचं नाहीये. कारण आम्हाला ही लढाई कोणाला एकटं पाडायची लढाई नाहीये, कागलच्या विकासासाठी आहे. अमरीश दादांनी आपल्या भाषणामध्ये जे काय मुद्दे सांगितले, शिक्षणाच्या डिजिटलायझेशनचा विषय असेल, शुद्ध पाणीचा विषय असेल, महिलांच्या रोजगाराचा विषय असेल, मला वाटतं येत्या काळामध्ये प्रत्येक सभेमध्ये आम्ही या मुद्द्यांवर जास्त बोलणार आहे. आणि त्याच्यामुळं मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आणि त्याच्यामुळं आपल्या युतीमध्ये कुठलाही संभ्रम नाही. पिंटू
कोणीही काही त्याच्यामध्ये काही विषय नाही, एकत्रित आपण जातोय. आता ते ठीक आहे, मीडियाच्या लोकांना कागल तालुक्यामधून ब्रेकिंग न्यूजची अपेक्षा फार होती की कुठेतरी भांडणं होतील, कुठेतरी ब्रेकिंग न्यूज ती नाही मिळाल्याबद्दल मी आपली मनापासून माफी मागतो. आम्ही तुम्हाला ते ब्रेकिंग न्यूज देऊ शकलो नाही म्हणून शोधून 18 तारखेला कसं मिटलं, त्याच्यामध्ये काहीतरी असेल म्हणून मीडियाने मला प्रश्न विचारला. तुम्हाला एकावरच संतुष्ट म्हटले, एक नाही, सगळे 18चे 18 माझे. त्याच्यामुळे मी स्पष्ट केलं आणि कुठलंही काही उमत नाहीये. सगळ्यांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे. उद्यापासून हे दौरे सुरू होणार. मायक्रो प्लॅनिंग आम्ही तिघं बघणार आहे आणि त्याच्यामुळं की सगळे 18 उमेदवार विजयी होणार आहेत. पण आता टार्गेट असं आहे की राज्यामध्ये सगळ्यात रेकॉर्ड मार्जिननी उमेदवार जिंकणारे म्हणजे कागल तालुक्याचे जिंकायला पाहिजेत, याचा निर्धार आपण करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.